रामनवमी कथा श्रीराम जन्माची गोड गोष्ट। एकेकाळी अयोध्या नावाची एक सुंदर नगरी होती। त्या नगरीत राजा दशरथ नावाचे एक पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा राज्य करीत होते। त्यांच्या राज्यात सर्व काही होतं, संपत्ती, सुख, शांती, पण तरीही राजाच्या मनात एक खोल दुःख होतं। त्यांना अपत्य नव्हती। रात्री उशिरा सगळे झोपल्यावर राजा राजवाड्याच्या अंगणात बसायचे, आकाशाकडे पाहायचे आणि शांतपणे देवाला म्हणायचे, हे देवा, मला एक पुत्र दे। त्यांच्या या वेदनेने तीनही राण्यांचं मनही व्याकुळ व्हायचं। कौसल्या, कैकई आणि सुमित्रा त्या देखील देवांकडे प्रार्थना करत राहायच्या। अशात एक दिवस राजवाड्यात एक महान ऋषी आले। ऋष्यशृंग त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यात ज्ञानाची चमक होती। राजा दशरथांनी त्यांचे आदराने स्वागत केले आणि आपलं दुःख सांगितलं। ऋषींनी शांतपणे डोळे मिटले आणि म्हणाले, राजन, काळजी करू नका, तुम्ही पुत्रकामेष्टी यज्ञ करा, तुमची इच्छा पूर्ण होईल। राजाला जणू आशेचा किरणच दिसला। लगेच अयोध्येत यज्ञाची तयारी सुरू झाली। सर्व मंत्रोच्चार घुमू लागले, हवेचा सुगंध बदलला, वातावरण भक्तीने भरून गेले। दिवस गेले आणि शेवटी यज्ञ पूर्ण झाला। तेव्हा अचानक अग्नीमधून एक दिव्य पुरुष प्रकट झाला। त्याच्या हातात एक सुवर्ण पात्र होतं, त्यात पायस होता। त्याने तो राजा दशरथांना दिला आणि म्हणाला, हे पायास तुमच्या राण्यांना द्या, तुम्हाला पुत्र प्राप्त होतील। राजा आनंदाने भारावून गेले। ते प्रेमाने तो पायास आपल्या राण्यांमध्ये वाटू लागले। कौसल्याला सर्वात आधी दिला, मग कैकईला आणि उरलेला सुमित्रेला। त्या क्षणी संपूर्ण राजवाड्यात आशेचा प्रकाश पसरला। काही महिन्यांनी तो दिवस आला, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी मध्यान्नाचा पवित्र क्षण। राजवाड्यात अचानक आनंदाची लहर पसरली। कौसल्याच्या कुशीत एक सुंदर तेजस्वी बालक जन्माला आला। तोच होता भगवान श्रीराम। त्या क्षणी जणू संपूर्ण सृष्टी आनंदली। आकाशातून फुलांचा वर्षाव झाला, देवांनी आशीर्वाद दिले। अयोध्येच्या रस्त्यांवर आनंदाचा उत्सव सुरू झाला। ढोल ताशे वाजू लागले, लोक नाचू लागले। थोड्याच दिवसात कैकईला भरत झाला आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न। चारही भावंड एकमेकांवर खूप प्रेम करायची, पण लक्ष्मण तर नेहमीच रामांच्या सावलीसारखा असायचा। राम लहानपणापासूनच खूप वेगळे होते। त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत तेज होतं। ते कधी खोटं बोलत नसत, नेहमी मोठ्यांचा आदर करत आणि सगळ्यांशी प्रेमाने वागत। कोणाचाही दुःख त्यांना पाहवत नसे। लोक त्यांना पाहून म्हणायचे, हा मुलगा साधा नाही, काहीतरी दिव्य आहे। राम मोठे होत गेले, पण त्यांची साधेपणा, नम्रता आणि सत्याची वाट कधीच बदलली नाही। आणि म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात। आणि म्हणूनच आजही जेव्हा रामनवमी येते तेव्हा लोक फक्त त्यांचा जन्म साजरा करत नाहीत, तर त्यांच्या गुणांची आठवण काढतात। आपल्या आयुष्यात सत्य, संयम आणि कर्तव्य आणण्याचा प्रयत्न करतात, कारण राम आपल्याला शिकवतात की कितीही अडचणी आल्या तरी सत्याचा मार्ग कधीही सोडू नका। आणि शेवटी मनात श्रद्धा ठेवून हळूच एक आवाज येतो, जय श्रीराम।